नमस्कार, आदाब। MKZ न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं सोना खान। अंतर्राष्ट्रीय महिला दिन यानी महिला दिवस दिनांक 8 मार्च 2025 को बड़े ही शानदार तरीके से मनाया गया। RCF पुलिस थाने के अंतर्गत महिला दिवस का प्रोग्राम आयोजित किया गया। तकरीबन 30 से 40 महिलाओं का मनोबल बढ़ाया। पुरुषाचा सपोर्ट असल्याशिवाय ती महिला इथपर्यंत येऊ शकत नाही, हे पण आपण महिलांनी जाणलं गेलं पाहिजे। त्यासाठी मी वैशाली जगताप मॅडमला विनंती करते की त्यांनी आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, जेणेकरून आम्हाला तुमची पण समानता। अगदी बरोबर। मी तुमच्या विचारायला सहमत आहे। तर विनंती आहे तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा सत्कार करा। RCF पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री राजेश कुमार घाटे साहब के मार्गदर्शन में श्री महेंद्र शिंदे पुलिस निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी व प्रशासन, निर्भया अधिकारी सपुनी श्रीमती सोनाली फटांगरे व पुलिस उप निरीक्षक मोहिनी खंदाड़े ने महिला दिवस के शुभ अवसर पर महिलाओं को शुभेच्छा दी। RCF पुलिस थाने के अंतर्गत रहने वाली महिलाओं ने RCF पुलिस स्टेशन की टीम और वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेश कुमार घाटे साहब की खूब सराहना की। मैं 13 नंबर बिल्डिंग शिव बालाजी में रहती हूँ, वाशिना का माड़ा में। तो हम लोगों का बिल्डिंग में एक अध्यक्ष आए थे, उतना बहुत 3 महीने से हम लोग को पानी नहीं दे रहे थे। वो मीटर काट के गए, हम लोग बहुत सारा जगह पे गए तो किधर भी प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहा था। तो फिर हम लोगों ने उधर से कंप्लेंट लेके आए, तो वहाँ पे कंप्लेंट देते वो बोले कि हम लोग कंप्लेंट नहीं ले रहे। फिर हम लोगों को दादा ने लेके आए, मंगेश दादा यहाँ पे लेके आए। सर ने बोले कंप्लेंट लिए और बातचीत करके हम लोग को भेजे। तो कल ही उन लोगों ने मीटर लगाया, वो भी 1:30 बजे रात को आके मीटर लगाए और पानी आ जा रहे हैं। इसके लिए थँक यू सो मच, आभारी आहे। RCFचे घाटे साहेब बसलेले, शिंदे साहेब बसलेले, या मान्यवरांचा आदर करून आज मी RCF पोलीस स्टेशनला 2 मिनिटं बोलत आहे। आज महिला दिनाच्या सर्व पोलीस प्रशासनच्या माझ्या ज्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना अणुशक्ती नगर विधानसभेची मी महिला विभागाध्यक्ष, जय महाराष्ट्र। आज RCF पोलीस स्टेशन बद्दल कौतुक करायचं म्हणजे आम्हाला तंतोतंती आणि वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे शिंदे साहेब, घाटे साहेब आणि या बसलेल्या वरिष्ठ आमच्या अधिकारी महिला आहेत। आणि इथे जो भयंकर इकडे प्रकार चाललेले असतात ते प्रकार आटोक्यामध्ये आणणं हे काम शिंदे साहेब चांगलं करतात इथे, ते तर मला माहित आहे। तरी सुद्धा मी साहेब तुम्हाला सारखं सांगते, तुमचं मी वेळ मंगेशच्या तोंडातून, संतोषच्या तोंडातून सतत नाव ऐकत असते, म्हणून म्हटलं की ते आटोक्यात आणणं हे काही छोटी गोष्ट नाहीये। इथे महिलांचे खूप छेडा आहे, इकडे स्लम एरिया असल्यामुळे इथे जरा जास्त होतो। त्या सगळ्या आटोक्यामध्ये आणणं म्हणजे काय, आपण म्हणतो फक्त तोंडाने की हे यांनी असं केलं, ते त्यांनी तसं केलं, पण एक जेव्हा पोलीस अधिकारी त्याच्या वर्दीमध्ये जाऊन जेव्हा तो काम करत असतो तेव्हा तोही एक आई असतो, म्हणजे सगळी नाती निभावत असतो ना, त्याच्यामुळे तोही माणूस असतो। तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी करून त्या गोष्टीला न्याय देणं हे काम पोलीस प्रशासन RCF खूप छान प्रकारे आणि खूप सुंदर करतात, त्याबद्दल काही प्रश्नच नाही। आणि आज आम्हाला महिला दिनाच्या दिवशी साहेब तुम्ही मला इथे जे RCF पोलीस स्टेशनला बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 80 वर्षीय महिला ने बताया, पिछले दिनों एक चोर मेरे गले से सोने की चैन लेकर भाग गया और RCF पुलिस थाने के अधिकारी का धन्यवाद करती हूँ जो 48 घंटे में चोर को पकड़ लिया। आइए सुनते हैं उस बुजुर्ग महिला ने RCF पुलिस स्टेशन के अधिकारियों के बारे में क्या कहा। औरंगाबादचेच मी भक्त आहे आणि मी कित्येक वर्षे या सनातन धर्मला जाते। सरसर 4 ते 6, 7:30 असं माझं नेहमी असतो। मग ते कोणी माणसाने माझे लक्ष ठेवलेलं आणि ती माझी वस्तू बघून ठेवलेली आणि ती तारीखच होती आणि ते गणित माझी ती एका हातात त्याने 3 माळा घेऊन गेला, 3 माळा घेऊन गेला
तुळशीची माळ तिथेच टाकली आणि 2 माळा घेऊन गेला. अजून ती माळ मला वाटलं नसतं, मी आशा नाही केली, पण असं थोडासा नाही बोलायचं, भगवंताला समोरून सांगते, ती ह्या पोलीस लोकांनीच ही माळ शोधून काढावी. आणि त्याने त्या कॅमेऱ्यावर दुनियावर कॅमेऱ्यावर शोधली धुंडली आणि त्याने ती गावली. मी तिची आशा सोडलेली होती अजिबात. तर मला त्याने आज एक कमी महिना झाला असेल ना, 30 तारखेपर्यंत, मला तारीख लक्षात नाही. तर मला ही माळ आज मला त्याने हातात माझ्या दिली. मी खूप खूप त्याचे मी आभारी. माझी माळ दिली म्हणून नाही, माझ्या पोलिसांची हवालदारांची मी आभारी. इतकी माझ्या 80 वर्षे वय आहे. मी सरकारी नोकरी पण केली, बरं पांडुरंगाची वारी पण केली. मी सगळ्या गोष्टीत मी माझी भले चुकी असेल पण मी अजून बरं माझ्या मनात जर मी चांगलं केलं काय, एवढंच मी तुम्हाला आभारी सगळ्यांची. आपल्याला या आजींमध्ये आपली आई आणि आजी दिसते, मला तरी दिसलेली आहे. पण काही प्रॉब्लेम झाले तर फक्त फोन जरी केला आरसीएफला काही इथे हा प्रॉब्लेम आहे तर लगेच तिथे 2-5 मिनिटांमध्ये तिथे हजर असतात. कुठलेही हे न करता की काय झाले काय नाही झालं हे काय विचार न करता तिथे येऊन हजर असतात. त्यामुळे आरसीएफ पोलीस स्टेशन आमचं एक सगळ्यात बेस्ट पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे सर्व आरसीएफ यांना सर्वांना खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना. इसी तरह की छोटी बड़ी खबरें देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करना ना भूलें. MKZ न्यूज़ के लिए आरिफ शेख की रिपोर्ट.